गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्स पाहिले. पहिला अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ असे 5 लॉजिकल कनेक्टिव्स पाहिले. या 5 लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल आपण सोबत पाहिले. त्याचा एक कंबाईंड ट्रूथ टेबल आपल्या 2 कंपाऊंड स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. याच्या पॉसिबिलिटीज होत्या आयदर बोथ आर ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, और बोथ फॉल्स. अशा 5 आपल्या 4 पॉसिबिलिटीज होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉजिकल कनेक्टिव्ह नॉट, निगेशन, पी. आता नॉटमध्ये आपल्याला एकच स्टेटमेंट राहील, त्यामुळे या एका स्टेटमेंटचं निगेशन राहील. निगेशनमध्ये जर स्टेटमेंट तुमचं ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. निगेशन ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. निगेशन फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू टी. निगेशन फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू टी. त्यानंतर जर आपण लॉजिकल कनेक्टिव्ह पहिलं अँड पाहिलं, इट इज कंजक्शन, पी कंजक्शन क्यू. पी कंजक्शन क्यू मध्ये जर तुमचे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच या कंजक्शनची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, अदरवाईज फॉल्स. बाकी वेळेस याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. त्यानंतर आपण पाहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, डिसजंक्शन, पी डिसजंक्शन क्यू. डिसजंक्शन मध्ये जर दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असेल, दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज ट्रू. बाकी वेळेस याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. आणि फक्त दोन्ही वेळेस जर फॉल्स असेल तर त्यावेळेस फॉल्स येईल. त्यानंतर आपण पाहिला इफ देन, पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये आपण पाहिलं पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर त्यावेळेस स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर त्यावेळेस स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि जे शेवटचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे आपला इफ अँड ओनली इफ, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. यामध्ये जर तुमचे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हा स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू टी, आणि जेव्हा दोन्ही फॉल्स असतील त्यावेळेस सुद्धा स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू टी. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट तुमचे ट्रू असो किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असो त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल आणि बाकी वेळेस फॉल्स येईल. हा ट्रूथ टेबल तुमच्या खूप महत्त्वाचा आहे. या ट्रूथ टेबलचा वापर करून तुम्हाला पुढचे ट्रूथ टेबल सॉल्व करायचे आहेत. आणखी जर पाहिलं तुम्ही तर आपण याचा वापर करून आपल्याला काही ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचे आहेत. जसं आपण पाहिलं स्टेटमेंट पॅटर्न, स्मॉल लेटरने आपण स्टेटमेंट पॅटर्न दाखवतो पी क्यू आर. तर जर यामध्ये आपण एकच लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलेले आहेत, कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन और निगेशन. तर एकापेक्षा जास्त जर आपल्याला स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्ह वापरायचे असतील आणि त्याचा ट्रूथ टेबल प्रिपेअर कसा करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न पी इम्प्लिकेशन क्यू, कंजक्शन क्यू, इम्प्लिकेशन पी. आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये एकूण इम्प्लिकेशन, कंजक्शन आणि इम्प्लिकेशन असे 3 लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलेले आहेत आणि 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत पी आणि क्यू. तर जर पाहिलं तुम्ही जेवढे स्टेटमेंट आपल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये यूज केलेले असतील, जसं इथे पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट पॅटर्न यूज केलेले आहेत, तर तुम्हाला नंबर ऑफ रोज पाहायचे असतील तर याचा स्क्वेअर, जेवढे स्टेटमेंट पॅटर्न वापरलेले इथे 2 वापरलेले आहेत म्हणून 2 टू दी पॉवर 2, 2 चा स्क्वेअर 4. म्हणजे इथे तुमच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत पी आणि क्यूच्या ह्या किती राहतील, 4 राहतील. आयदर बोथ आर ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि दोन्ही फॉल्स. जर इथे स्टेटमेंट पॅटर्न आणखी एखादं वापरलं असेल, सपोज एखादं वापरला आर, तर मग तुम्हाला इथे होईल तुमचा 3 आणि हा होईल 2 क्यूब इक्वल टू 8. म्हणजे तुमच्या ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ह्या होतील तुमच्या 8. त्यानंतर तुम्हाला जे
कॉलम हे करायचे आहेत, लिहायचे आहेत. ते कॉलम तुमचे येतील नंबर ऑफ स्टेटमेंट पॅटर्न प्लस नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ज. इथे 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत पी आणि 2 स्टेटमेंट लेटर आहेत पी आणि क्यू, आणि लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत इम्प्लिकेशन, कंजक्शन आणि इम्प्लिकेशन 3, म्हणजे 2 + 3 = 5. हे जे उभे आहेत तुमचे हे 5 कॉलम होतील आणि रोज तुमचे 2चा स्क्वेअर = 4. 2 स्टेटमेंट लेटर आहेत म्हणून 2चा स्क्वेअर 4. 3 स्टेटमेंट लेटर असतील तर 8, 4 असतील तर 16, असे ते वाढत जातील. तर पहा इथे पी इम्प्लिकेशन क्यू, कंजक्शन क्यू, इम्प्लिकेशन पी, याचा ट्रूथ टेबल आपल्याला लिहायचा. पॉसिबिलिटीज आपण लिहिल्या, दोन्ही ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू आणि दोन्ही फॉल्स. यामध्ये ब्रॅकेट दिलेले आहेत तुम्हाला, तर याला तुम्ही जसं अगोदर बोर्डमस रूलने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्या प्रकारेच यालाही सॉल्व्ह करायचं. अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. ब्रॅकेट सॉल्व्ह करताना अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्यामध्ये सेकंड ब्रॅकेट आहे पी इम्प्लिकेशन क्यू. आता पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये जो आपला टेबल आहे, इम्प्लिकेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. त्यानंतर या ब्रॅकेटमध्ये आणखी एक कंजक्शन दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला कंजक्शन घ्यावं लागेल पी इम्प्लिकेशन क्यू, कंजक्शन क्यू. आता इथे तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की तुम्हाला पी आणि क्यूचं कंजक्शन न घेता पी इम्प्लिकेशन क्यू आणि क्यूचं कंजक्शन घ्यायचं, म्हणजे हा जो तुमचा 3 नंबरचा कॉलम आहे हा आणि 2 नंबरचा कॉलम याच्यासोबत याचं कंजक्शन घ्यायचं आहे. तर पी कंजक्शनमध्ये तुमचे दोन्ही स्टेटमेंट जेव्हा ट्रू असतील, कंजक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील त्यावेळेसच तुमचा स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू येईल. आता इथे पी इम्प्लिकेशन क्यू आणि क्यू, इथे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू टी. इथे दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स. इथे परत दोन्ही ट्रू आहेत म्हणून इथे सुद्धा टी आणि इथे परत फॉल्स. म्हणजे हा आला तुमचा टी-एफ. त्यानंतर या पूर्ण स्टेटमेंटचं इम्प्लिकेशन कशासोबत आहे, पी सोबत आहे. पी इम्प्लिकेशन क्यू, कंजक्शन क्यू, याचं इम्प्लिकेशन आहे पी सोबत. आता इम्प्लिकेशनमध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय राहील, एफ राहील. आणि तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल की पहिलं स्टेटमेंट तुमचं पी इम्प्लिकेशन क्यू कंजक्शन क्यू आहे, म्हणजे कॉलम नंबर 4 आहे, आणि सेकंड आहे तुमचा पी, म्हणजे तुम्हाला अगोदर हा पाहावा लागेल पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे का, नाही आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू टी. पहिला टी आणि दुसरा फॉल्स नाही आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू टी. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. दोन्ही फॉल्स आहेत म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू टी. अशा प्रकारे हा तुमचा ट्रूथ टेबल तयार होईल. ट्रूथ टेबलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण 5 कॉलम आहेत जे तुम्हाला सांगितले होते 2 + 3 = 5. 5 कॉलम आहे, 2 to the power 2 = 4, 2चा स्क्वेअर 4 रोज आहेत. हे अशा प्रकारे तुमचा हा ट्रूथ टेबल तयार होईल आणि यामध्ये 5 कॉलम आणि 4 रोज राहतील. अशा प्रकारे तुम्ही आणखी कोणतेही जो तुम्हाला टेबल दिलेला आहे त्यावरून कोणताही स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल तुम्ही तयार करू शकता. जर आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सेकंड एक्झाम्पल, पी कंजक्शन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी. पाहता इथे परत 2 स्टेटमेंट लेटर आहेत पी आणि क्यू, म्हणून इथे परत 2चा स्क्वेअर किती हे होतील, 4 होतील. पी आणि क्यू बोथ आर ट्रू, पहिलं ट्रू सेकंड फॉल्स, पहिलं फॉल्स सेकंड ट्रू आणि दोन्ही फॉल्स, 4 रोज होतील. त्यानंतर इथे कंजक्शन, इम्प्लिकेशन आणि निगेशन असे 3 लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलेले आहेत म्हणून 2 + 3 = 5 कॉलम होतील. तर यामध्ये पहा ब्रॅकेट वाईज सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. पी कंजक्शन क्यू मध्ये कंजक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट जेव्हा तुमचे ट्रू असतील त्यावेळेस स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट तुमचे ट्रू असतील त्यावेळेस ट्रू, अदरवाईज फॉल्स. त्यानंतर आहे इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन. मग निगेशन पी काय भेटेल, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन
फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, परत फॉल्सचं निगेशन ट्रू. आणि दोघांमध्ये आहे इम्प्लिकेशन पी कंजक्शन क्यू आणि याचं इम्प्लिकेशन कशासोबत, निगेशन पी सोबत. पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू. इथे ट्रू आहे. हा झाला तुमचा सेकंड ट्रूथ टेबल, स्टेटमेंट पॅटर्न पी कंजक्शन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पीचा. अशा प्रकारे तुम्हाला एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 प्रिपेअर द ट्रूथ टेबल सॉल्व्ह करायचं आहे. 10 क्वेश्चन आहेत, याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे.